आत गेल्यानंतर ते कसे काय बदलले? दरम्यान सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीचे पडसाद आज विधिमंडळात उमटल्याचं दिसतंय। सातारा झेडपी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी झाली। सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज सादर करा, या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेले आहेत। आता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पण या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे, हा आतापर्यंतचा प्रघात आहे। एक दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ यांना जे विनंती केलेली आहे संबंधितांनी, प्रत्येकाचा अधिकार आहे खरं सीसीटीव्हीचं फुटेज मिळणं, ते काही गुप्त कारवाई कुठली नव्हती, तर त्या पद्धतीने ते सुरक्षित राहतील की नाही हे बघावं जिल्हाधिकाऱ्यांनी, आणि विभागीय आयुक्त पुणे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं। दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा एसपींच्या निलंबनाचे आदेश त्यांनी दिलेले कायम राहणार का, हा सवाल उपस्थित होतोय। सभापती राम शिंदे हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार की आदेश कायम ठेवणार हे पाहावं लागेल। थोड्याच वेळात परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला सभापती राम शिंदे स्थगिती देणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह इतर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, पण ते कायम राहणार का हा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे, कारण का सभापती राम शिंदे हे या आदेशांना स्थगिती देऊ शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जाते, तशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होईल, तेव्हा नेमकं काय घडतं याची उत्सुकता आहे। सभापती राम शिंदे हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार की आदेश कायम ठेवणार हे पाहावं लागेल। नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिले आणि त्यानंतर मोठा गदारोळ विधान परिषदेमध्ये पाहायला मिळाला। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। वेदांत, काय शक्यता वर्तवल्या जात आहेत, आदेश कायम राहणार की स्थगिती मिळणार? ज्या प्रकारे आपण आत्ताच बघितलं की विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणी चौकशी केली जाईल आणि चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल। आपण सकाळी बघितलं तर विधान परिषदेमध्ये विशेष बैठकीमध्ये ज्या प्रकारे शंभूराज देसाई यांनी म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान जे काही प्रकार घडला, त्यांच्या पोलिसांनी जी काही धक्काबुक्की केली त्यामुळे त्यांना लागलं, हे सगळं त्यांनी सांगितलं, दुखापत झाली त्यांनी सांगितलं। आणि त्यानंतर तातडीनं नीलम गोऱ्हे, जेव्हा आपण बघितलं तर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तशा प्रकारे निर्देश दिले की सातारा एसपींचे निलंबनाचे त्यांनी आदेश दिले। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा विधान परिषदेचं कामकाज सुरू होणार आहे। राम शिंदे जे सभापती आहेत ते नेमकं काय निर्णय देणार, कारण उपसभापतींचा निर्णय कायम राखणार की मग या सगळ्या निर्णयाला स्थगिती देणार, कारण भाजप मंत्री नेत्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीनंतरच योग्य ती कारवाई करावी आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती समजून घ्यावी। आणि त्यामुळेच आता जेव्हा आपण बघतोय की दोन्ही दालनामध्ये म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये शिवसेना आमदारांची बैठक सुरू आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा भाजप मंत्र्यांसोबत बैठक आहे, ज्यामध्ये आपण बघितलं जयकुमार गोरे त्यासोबत शिवेंद्रराजे भोसले या सगळ्यांकडनं माहिती घेतात की नेमकं काय झालेलं आहे। आणि त्यामुळे सभापती राम शिंदे आता नेमकं काय निर्णय घेतात, कारण 12 वाजता विधान परिषदेचं कामकाज सुरू होईल आणि त्यामुळे उपसभापतींनी जो निर्णय दिलेला आहे, जे निर्देश दिलेले आहेत ते कायम ठेवले जातात की स्थगिती देतात हे आपल्याला थोड्या वेळात कळेल। प्रज्ञा, निश्चित वेदांत अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।
दरम्यान वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे काय दिले असा सवाल मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय. एसपींचं निलंबन तात्काळ स्थगित करण्याची मागणी जयकुमार गोरेंनी केलेली आहे. की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल केला कुणी केला याची चौकशी झाली पाहिजे. आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं. पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरा आहे, खरं आहे, खोटं आहे हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? त्यामुळे माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय अध्यक्ष सभापती महोदय त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये